Anyone knows what is Docker and Dockerचा यूज काय आहे आपल्याला DevOps मध्ये? Docker is open source containers and tool we can use the containers in isolated. You can create a container in isolated environment. It's your purpose. Okay. Yes, anyone from online, do you know what is Docker and why we are using it? माहिती आहे का कोणाला? So we can use Docker for creating multiple containers. In that container, we can predefine what our requirement, like which software, which operating system we need to use to sustain our maintain our infrastructure, to spin up the instances. Correct. सो आतापर्यंत आपण काय केलं आहे? आतापर्यंत आपण आपल्या जे ॲप्लिकेशन्स आहे एखाद्या EC2 इन्स्टन्समध्ये टाकलेलं आहे ना. एखाद्या EC2 मशीनमध्ये AWS वर जाणार, इन्स्टन्स क्रिएट करणार आणि त्या इन्स्टन्सवर आपण काय करणार? आपली ॲप्लिकेशन होस्ट करणार. बट आता तिथे प्रॉब्लेम काय यायचा की आपल्याला ते मॅनेजेबल नाही आहे आणि ते कॉस्ट कन्झ्युमिंग आहे. नेटवर्क पूर्ण सेटअप करावं लागतं. ठीक आहे. आयसोलेटेड एन्व्हायरमेंट तेवढं खास राहणार नाही. तर डॉकर आपण आता यूज करणार. तर डॉकरसाठी डॉकरचे बेनिफिट्स काय आहे डॉकर यूज करण्याचे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता डॉकर ऍक्च्युली आहे काय? तर डॉकर आहे एक कंपनीचं नाव ऍक्च्युली. ठीक आहे. डॉकर काय? एक कंपनीचं नाव. आणि डॉकर जो आपण यूज करणार आहोत तो डॉकर इंजिन म्हणतात. त्याला काय म्हणतात? डॉकर इंजिन. ओके. तर डॉकर इज नथिंग बट व्हॉट? अ कंपनी अँड द प्रोडक्ट इज डॉकर इंजिन. द प्रोडक्ट इज डॉकर इंजिन. आणि आपल्याला यूज करायचं आहे कशासाठी? तर कंटेनराइज ॲप्लिकेशन डिप्लॉयमेंटसाठी. आता कंटेनर म्हणजे काय ते समजायला पाहिजे. डॉकरचं सिंपल एक्झाम्पल म्हणजे डॉकरचं सिंपल एक्सप्लेनेशन म्हणजेच काय? तर डॉकर इज नथिंग बट अ प्लॅटफॉर्म वेअर वी कॅन क्रिएट a container in which our application will be hosted. एक असा आयसोलेटेड एन्व्हायरमेंट जो तुम्हाला तुमचे ऍप्लिकेशन होस्ट करण्यासाठी हेल्प करतो. कॉस्ट जे आपल्याला EC2 इन्स्टन्स आपण एक क्रिएट करतोय, 2 क्रिएट करतो, 3 क्रिएट करतो, आपलं कॉस्ट कन्झ्युमिंग आहे ते. ठीक आहे. बट जर डॉकर आपण यूज करतोय आणि आपले ऍप्लिकेशन जर होस्ट करतोय सेपरेट कंटेनर्स मध्ये, तर इट विल रिड्यूस युअर कॉस्टिंग ॲज वेल. मल्टिपल असे ऍडव्हान्टेजेस आहेत जे तुम्हाला माहिती करावे लागतील. ठीक आहे. जर इथे तुम्हाला तुम्ही सिम्पली सर्च जरी केलं ऍडव्हान्टेज तर तुम्हाला कळेल की डॉकर आहे काय. तर इथे बघा सर्वात आधी तर याची डेफिनेशन आपण बघू. दिस वन इज नथिंग बट ऑफिशियल डॉक्युमेंटेशन फॉर डॉकर. Docker is an open source platform for developing, shipping and running application. जे आपण आता डिस्कस करतोय. ठीक आहे. डॉकर इनेबल काय आहे? हा ऍक्च्युली प्लॅटफॉर्म आहे जिथे काय करणार तुम्ही तुमची ऍप्लिकेशन डिप्लॉय करणार इन अ आयसोलेटेड मॅनर. ठीक आहे. तर सेपरेट इनेबल यू टू सेपरेट युअर ऍप्लिकेशन फ्रॉम युअर इन्फ्रास्ट्रक्चर सो यू कॅन डिलिव्हर सॉफ्टवेअर क्विकली. अँड आणखी काय म्हटलं इथे? हा, the provide ability to package and run the application to loosely isolated environment called a container. तो isolated environment म्हणजेच काय राहणार? कंटेनर. आता सिंपल याला कम्पेअर करायचं कुणासोबत? EC2 मशीन सोबत. सिंपल कोणासोबत कम्पेअर करत चालायचं आता? EC2 मशीन सोबत. आता EC2 मशीन मध्ये काय असते? मल्टिपल EC2 मशीन आपल्याला क्रिएट करावे लागतात. बट इथे काय असणार आहे? हे जे कंटेनर आहे हे आपण एकाच EC2 मशीन मध्ये मल्टिपल कंटेनर्स क्रिएट करू शकतो आणि विथ द हेल्प ऑफ डॉकर. क्लिअर आहे? प्रत्येक ऍप्लिकेशन साठी आपण वेगवेगळा इन्स्टन्स क्रिएट न करता आपण एकच इन्स्टन्स क्रिएट करणार ज्यामध्ये आपण डॉकर इन्स्टॉल करणार, डॉकर प्लॅटफॉर्म इन्स्टॉल करणार आणि देन छोटे छोटे कंटेनर्स क्रिएट करणार ज्यामध्ये आपले ऍप्लिकेशन्स असणार. क्लिअर आहे? तर कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, आयसोलेटेड एन्व्हायरमेंट आहे, मोर सिक्युअर आहे
अदर दॅन इन्स्टन्स सोबत जर कम्पेअर केलं तर, ठीक आहे, आयसोलेटेड एन्व्हायरमेंट असणार. तर हे जे काही हे सगळे त्याचे बेनिफिट्स आपल्याला माहिती पाहिजे. ऍडव्हान्टेजेस मध्ये जरी नॉर्मल सर्च केलं तुम्ही तर तुम्हाला त्याच गोष्टी मिळतील जे आपण आता डिस्कस करतोय. लाईट वेट, हा वन मोर थिंग, लाईट वेट रिसोर्स इफिशियन्सी. तर लाईट वेट का म्हटलं जातं याला? खूपच लाईट वेट असतं, खूपच लाईट वेट. एक नॉर्मलची गोष्ट, तुमचा EC2 इन्स्टन्स क्रिएट करता एक OS मशीन आपण इन्स्टॉल करतो त्यामध्ये ना. EC2 इन्स्टन्स मध्ये काय असते? OS मशीन. तर OS मशीन जेव्हा तुम्ही तुमच्या व्हर्च्युअल बॉक्स मध्ये वगैरे इन्स्टॉल करता, एका लिनक्सचा साईज किती असतो? 4GB प्लस असतो है ना, 4GB पर्यंत. बट इथे जेव्हा आपण आपली एक कंटेनर क्रिएट करणार, त्या मशीन मध्ये जो ऑपरेटिंग सिस्टम चालणार तो ऑपरेटिंग सिस्टम खूपच कमी राहणार, खूपच त्याचा साईज जो आहे खूप कमी राहणार. आणि हे कसं, का बरं पॉसिबल आहे? तर इथे त्याच गोष्टी असणार ज्या अप्लिकेशनला रन करण्यासाठी लागेल. इथे त्याच गोष्टी असणार. या एक कंटेनर मीन्स एक नॉर्मलचा व्हर्च्युअल मशीन, छोटावाला व्हर्च्युअल मशीन, ज्यामध्ये असणार काय, तुमच्या अप्लिकेशनला सुरू करण्यासाठी, स्टार्ट करण्यासाठी लागणाऱ्या डिपेंडन्सीज तेवढ्याच असणार, बाकी काहीही राहणार नाही. इट्स अ लाईट वेट व्हर्च्युअल मशीन असं म्हटलं तरी चालेल. लाईट वेट म्हणजे साईज मध्ये लाईट. ओके. आणि इझी टू मॅनेज. मल्टिपल थिंग्स आहेत इथे. सी प्रोसेस आयसोलेशन अँड सिक्युरिटी. ओके, ठीक आहे. तर या गोष्टी तर इथे दिलेल्या आहेत, तुम्ही सिम्पली रीड करून याला अंडरस्टूड करू शकता. बट आता आपल्याला कंटेनरायझेशन वर जायचं कशासाठी आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके. तर सर्वात आधी आपण काय करू, आपण बेसिक पासून स्टार्ट करू की कंटेनरायझेशन ऍक्च्युली काय असतं. आपण व्हर्च्युअल मशीन वगैरे क्रिएट केली आहे ना, व्हर्च्युअल मशीन क्रिएट केली आहे म्हणजे तो कोणता एन्व्हायरमेंट आहे, आणि आता आपण कंटेनर यूज करणार. तर कंटेनर हा एक कोणता एन्व्हायरमेंट आहे ते आधी डिस्कस करावं लागेल. तर नॉर्मली तुम्ही काय करताय, एक मशीन क्रिएट तुमच्या स्वतःच्या लॅपटॉप मध्ये इनिशियल लेवलवर. ठीक आहे. तर मी सिम्पली याला काय करतो, तुम्हाला इंटरनेटवर दाखवतो. इमेजेस मध्ये आपल्याला छान समजेल. व्हॉट इज व्हर्च्युअलायझेशन? व्हर्च्युअलायझेशन काय असतं तुम्ही यूज केलंय. तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट केलेली आहे, व्हर्च्युअल बॉक्स इन्स्टॉलेशन केलेलं आहे. व्हर्च्युअल बॉक्स मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, एक EC2 इन्स्टन्स एक लिनक्स मशीन क्रिएट करायची आहे, आणि देन त्यावर तुम्ही प्रॅक्टिस केली आहे. जेव्हा लिनक्स तुम्ही शिकलात तेव्हा त्याच पद्धतीने काम केलंय, बरोबर ना. हा, तर व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंट काय असते? एनीवन? व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंट काय असते? आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे व्हर्च्युअल क्रिएट करतो हार्डवेअर. राईट. एक असा एन्व्हायरमेंट आपल्या सिस्टम मध्ये आपण क्रिएट करतो जो आपल्याला हेल्प करतो दुसरा ऑपरेटिंग सिस्टम रन करण्यासाठी. जसं विंडोज मशीन आहे, विंडोज मशीनवर आपण एक टूल यूज करतो व्हर्च्युअल बॉक्स, आणि त्या व्हर्च्युअल बॉक्स मध्ये आपण लिनक्स मशीन क्रिएट करतो फॉर प्रॅक्टिस पर्पज. म्हणजे एका ऑपरेटिंग सिस्टमवर दुसरा ऑपरेटिंग सिस्टम आपण इन्स्टॉल करून काय करू शकतो, प्रॅक्टिस करू शकतो, और व्हॉट एव्हर यू वॉन्ट. क्लिअर आहे. तर स्टार्टिंग पासून आता कंटेनरायझेशनचा जो कन्सेप्ट सुरू आहे, कंटेनरायझेशन आपल्याला का बरं यूज करायचं आहे, बेनिफिट्स तर आपल्याला कळले. ठीक आहे. ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज तुमच्याकडे येऊन जाणार. बट ऍक्च्युली कंटेनरायझेशन पर्यंत येण्याच्या आधी कशा पद्धतीने आपलं काम चालायचं ते बघून घेऊ. सर्वात आधी हा तुमचा लॅपटॉप एन्व्हायरमेंट कन्सिडर करा. बेअर मेटल म्हणतात त्याला. डायरेक्ट मशीन आहे, विंडोज आहे, विंडोजवरच तुमच्या ऍप्लिकेशन्स रनिंग आहेत. ठीक आहे. आता इथे प्रॉब्लेम काय यायचे बेअर मेटल मध्ये? बेअर मेटल म्हणजेच डायरेक्ट हार्डवेअर, आपला जो लॅपटॉप आहे त्याच्यावरच डायरेक्टली काय करणार आपण, ऍप्लिकेशन रन करणार. आता इथे लिमिटेशन्स काय असणार, तर आपल्या लॅपटॉपची काही कॅपॅसिटी आहे, स्टोरेजची, रॅमची, प्रोसेसर्स है ना, प्रोसेसरची.
तर जोपर्यंत हार्डवेअर आहे तो ऑक्युपाईड होत नाही तोपर्यंत आपण ऍप्लिकेशन रन करू शकतो. लेट्स कन्सिडर याला 1 GB लागली, याला 1 GB, याला 1 GB, 4 GB चा आहे आपल्याकडे सिस्टम, 4, 5, 6 GB जे काही असेल, 3 ऍप्लिकेशन प्रॉपरली चालू शकतात असं कन्सिडर करा. पण चौथी जेव्हा आपण कन्सिडर करू, फोर्थ वाली जे ऍप्लिकेशन आपण रन करायची कोशिश केली तर ते चालणार का? नाही, कारण त्यामध्ये इनफ स्टोरेज राहणार नाही, इनफ रॅम राहणार नाही. तर प्रॉब्लेम आहे. आणखी काय प्रॉब्लेम असेल, जर आपल्याला ही ऍप्लिकेशन झिप करून कोणासोबत शेअर करायची असेल तर ती करू शकणार नाही. केली तर प्रॉब्लेम कोणते येणार? डिपेंडन्सीज प्रॉब्लेम येणार. इथे तर ऑपरेटिंग सिस्टम एक चालू आहे, लेट्स कन्सिडर विंडोज 10 चालू आहे, बट आताच्या कंडिशनला मॅक्झिमम काय चालतो? विंडोज 11 चालतो. तर डिपेंडन्सीचा इश्यू येऊन जाईल. शेअरिंग थोडी प्रॉब्लेमॅटिक आहे. ठीक आहे. तर हा झाला तुमचा बेअर मेटल एन्व्हायरमेंट. आधी असं काम व्हायचं, आधी या पद्धतीने काम व्हायचं. मग आपण धीरे धीरे कशावर आलो? व्हर्च्युअलायझेशनवर आलो. आता व्हर्च्युअलायझेशन मध्ये काय करतो आपण? सेम हाच एन्व्हायरमेंट असतो, बट यावर काय करतो आपण? एक इन्स्टॉलेशन करतो हायपरवायझरचा. काय इन्स्टॉलेशन करतो? हायपरवायझरचं इन्स्टॉलेशन करतो. आता हे काय आहे सर? तर हे तुम्हाला हेल्प करतं व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंटसाठी. तुम्ही तुमच्या सिस्टम हायपरवायझर म्हणा किंवा व्हर्च्युअल हे करा, काय म्हणतात त्याला, व्हर्च्युअलायझर. ठीक आहे. हायपरवायझर और व्हर्च्युअलायझर दोन टर्म्स तुम्ही बोलू शकता. तर हायपरवायझर मध्ये पण 2 टाइप्स येतात, टाईप 1, टाईप 2. ठीक आहे. हे तुम्हाला थोडे या इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. टाईप 1, टाईप 2 असतात. एक सॉफ्टवेअर लेवल असतो आणि एक हार्डवेअर लेवल असतो. क्लिअर आहे. तर आपण इथे जो यूज केला आहे, तुमच्या लॅपटॉप मध्ये तुम्ही व्हर्च्युअल बॉक्स यूज केलेला आहे. तर व्हर्च्युअल बॉक्स ऍक्च्युली काय आहे? एक व्हर्च्युअलायझर आहे जो व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतो. क्लिअर? राईट. ज्यामध्ये आपल्याला करेक्ट युजिंग व्हर्च्युअलायझर आपण काय केलेलं आहे, त्या लिनक्स मशीनला किती रॅम पाहिजे, किती स्टोरेज पाहिजे आपल्या सिस्टम मधूनच ते मॅनेज करायचं. बट तिथे सुद्धा काही लिमिटेशन्स असायचे. आपला हार्डवेअर आहे तेवढंच आपण देऊ शकतो. लेट्स कन्सिडर इथे लिनक्स मशीन तुम्ही क्रिएट केली, त्या लिनक्स मशीन मध्ये तुमचे 2 ऍप्लिकेशन रनिंग मध्ये आहेत. ओके. आणि ही मशीन तोपर्यंतच चालणार. इथे असेल तुमचं लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आणि 2 ऍप्लिकेशन त्यावर रनिंग चालू आहे. इथे पण सेम अगेन तोच इश्यू आला की इथे काय होईल, हार्डवेअर जेवढं आहे तेवढंच आपल्याला तो ऑक्युपाईड करून ठेवणार आणि रन करणार. एक्स्ट्रा ऍप्लिकेशन चालवू शकणार का? एक्स्ट्रा व्हर्च्युअल मशीन क्रिएट करू शकणार का? इथे नाही. आता इथे लेट्स कन्सिडर करा 8 GB आहे, 4 GB 3 GB आपण याला दिली, 3 GB आपण याला दिली. 3 GB पैकी 2 GB 1 GB 1 GB. ठीक आहे. इकडे पण 1 GB 1 GB, म्हणजे असे रिसोर्सेस संपले ना. तो परत यूज करणार का? दुसरं एक्स्ट्रा जर यूज करायला जाईल तर तुमचा पूर्ण सिस्टम स्लो होऊन जाईल. ठीक आहे. तर हा झाला व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. हा काय झाला? व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट इन युअर लॅपटॉप. बट आणखी हे तर झालं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट. आणखी यामध्ये एक ऍड करू शकतो जे की इमेज मध्ये नाही आहे, तो म्हणजेच क्लाउड. तो म्हणजेच काय? क्लाउड. कळलं? आतापर्यंत हे जे 2 एन्व्हायरमेंट आहे, बेअर मेटल आणि व्हर्च्युअलायझेशन, यामध्ये जर आपल्याला स्टोरेज वाढवायचं असेल तर काय करावं लागतं? आपल्याला डायरेक्ट एक कॅपिटल कॉस्टिंग द्यावी लागते, है ना. कॅपिटल कॉस्टिंग द्यावी लागेल, एक परचेस करावं लागेल हार्डवेअर आणि ते अटॅच करावं लागेल. भलेही आपल्याला डिस्कन्सिडर करा 30 GB ची गरज आहे, 35 GB ची गरज आहे, बट आपल्याला किती घ्यावी लागेल? 35 GB असं काही भेटतं का स्टोरेज? नाही मिळत. देन what we will do, we will go to market and purchase 64 GB of जे स्टोरेज किंवा रॅम जे काही असेल. राईट? क्लिअर आहे? हा. ऑनलाईन मध्ये आवाज येत आहे? स्क्रीन विजिबल आहे? हो सर, येतोय. ओके. सो आपण सिंपल कंटेनरायझेशन पर्यंत कसं आलोय ते बघतोय. आणि त्यासाठी आपल्याला आधी कसं काम व्हायचं ते बघावं लागेल. ठीक आहे. तर बेअर मेटल या पद्धतीने काम व्हायचं, हार्डवेअर रिसोर्सेसवर काम चालायचं. देन त्यानंतर आपण आलोय व्हर्च्युअलायझेशनवर.
व्हर्च्युअलायझेशन मध्ये पण अगेन सेम इश्यू की जोपर्यंत हार्डवेअर आहे तोपर्यंत तो काम करेल. हार्डवेअर मध्ये आपल्याला इन्क्रीमेंट करायची असेल तर आपल्याला हाय कॅपिटल कॉस्टिंग करावी लागेल. ठीक आहे. गरज 35 GB असेल, 35 GB ची आवश्यकता आहे, तरी सुद्धा आपल्याला 35 GB डायरेक्ट घेता येतं का? नाही घेता येत. आपल्याला काय करावं लागेल? 64 GB ची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. आणि समोर जाऊन काय होईल, जर आपल्याला ते 35 GB पण कमी झालं किंवा आपली रिक्वायरमेंट कमी आहे, आपला यूज केस कमी झाला, राईट, 35 GB वरून तो आला आहे 25 GB वर. आता त्या 64 जे आपण परचेस केलेला आहे त्याची गरज पडतीये का? नाही. मग तो तर तसाच राहणार. यूज केस राहील का त्याचा? नाही राहणार. म्हणजे जो घेतला आहे आपण स्टोरेज तो तसाच पडून राहील, त्याचा युजच होणार नाही फ्युचरमध्ये. जर आपला बिझनेस कमी होतोय किंवा काही रिझन्समुळे आपले रिसोर्सेस कमी होत आहे, ऍप्लिकेशन व्यवस्थित काम नाही करत किंवा व्हॉट एव्हर द रिझन. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट पण आली. तर ह्या दोन टर्म्स नंतर, बेअर मेटल आणि व्हर्च्युअलाइज्ड एन्व्हायरमेंट नंतर आपल्याकडे एक एन्व्हायरमेंट आला, व्हर्च्युअलायझेशन ऑन क्लाउड. व्हर्च्युअलायझेशन ऑन क्लाउड. तर आपण जेव्हा AWS यूज करतो तेव्हा आपल्याला हार्डवेअर बद्दल टेन्शन घ्यायची गरज असते का? नाही. ठीक आहे. हार्डवेअर बद्दल टेन्शन घ्यायची गरज असते का? नाही. आपण वाटेल तेवढा रिसोर्सेस क्रिएट करू शकतो. हार्डवेअर सगळं मॅनेज कोण करतो? क्लाउड प्रोव्हायडर. तेव्हा आपल्याला हार्डवेअरची गरज, हार्डवेअर बद्दल टेन्शन घ्यायची गरज असते का? नाही राहत. ठीक आहे. तर इथे या इमेजेस मध्ये आता क्लाउड एन्व्हायरमेंट तर नाहीये, बट ठीक आहे, तुम्हाला समजलं ना. क्लाउड मध्ये आपल्याला सेम प्रोसेस करायची आहे. हायपरवायझर पर्यंत काय असणार आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. जो क्लाउड प्रोव्हायडर आहे तो स्वतःहून त्याचा देखरेख करतो, त्याची मेंटेनन्स करतो. ठीक आहे. आपल्याला डायरेक्टली काय करायचं असतं? व्हर्च्युअल मशीन्स. क्लिअर आहे. बट येस, सेम प्रॉब्लेम तर ते सेमच राहणार. आपल्याला काय करावं लागेल? मशीन्स असे क्रिएट करत जावं लागेल. कारण एकाच मशीन मध्ये ऍप्लिकेशन चालणार का? या मशीनला आपण 8 GB 10 GB जे काही रॅम दिलेली असणार आहे तेवढी तर तो ऑक्युपाय करणारच, आणि तेवढी त्याची कॉस्टिंग पण घेणार, राईट. तर जेवढ्या आपल्या एक्स्ट्रा मशीन्स असणार तेवढी कॉस्टिंग वाढत जाणार. कळलं? सो क्लाउड मध्ये सुद्धा कॉस्टिंग जास्त येते. क्लिअर झालं? ओके. देन आपण आलोय काय, यापेक्षा आणखी बेटर प्रोसेस, ती म्हणजेच काय, कंटेनरायझेशन. आता इथे तुम्हाला दिसत असेल हायपरवायझर नाहीये. हायपरवायझरच्या जागेवर काय यूज केलेलं आहे? कंटेनर इंजिन. कंटेनर इंजिन केल्यानंतर ना एक बेनिफिट असा मिळतो की जे आपल्याला व्हर्च्युअल मशीन क्रिएट करावी लागायची ती व्हर्च्युअल मशीन क्रिएट करायची गरज नाही. डायरेक्टली आपण ऍप्लिकेशन होस्ट करू शकतो. ऍप्लिकेशन होस्ट करू शकतो. आता ही सुद्धा एक छोटीशी व्हर्च्युअल मशीनच म्हणायचं. काय असणार? हे छोटीशी व्हर्च्युअल मशीन. बट यामध्ये असते काय? यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम राहत नाही. यामध्ये फक्त डिपेंडन्सीज असतात ज्या तुमच्या ऍप्लिकेशनसाठी रिक्वायर्ड असतात. कळलं? ठीक आहे. आणि हा जे काही या ऍप्लिकेशनसाठी स्टोरेज लागतो, हा स्टोरेज वगैरे तो डायरेक्टली कुठून यूज करणार? फिजिकल हार्डवेअर म्हणून. ठीक आहे. बट जेव्हा गरज आहे तेव्हा यूज करणार, आणि ज्या टायमाला गरज नाही त्या टायमाला तो सोडून देणार. बट इकडे काय होईल? इथे तो ऑक्युपाईड करून ठेवतो. ठीक आहे. इकडे काय करतो? तो ऑक्युपाईड करून ठेवतो. तो दुसऱ्या रिसोर्सेसला देणारच नाही. त्याच्याकडे काम नाहीये त्याचं, तर तो काम नसेल तरी पण तो ऑक्युपाईड करून ठेवणार आहे. आपण बघितलं, आपण लिनक्स मशीन आपल्या लॅपटॉप मध्ये करून बघितलेली आहे ऑलरेडी. तर तो जो जेवढा स्टोरेज आपण दिला तो तेवढा तो स्टोरेज काय करतो? ऑक्युपाईड करून ठेवतो. सोडतो का? नाही. ठीक आहे. बट इकडे काय होईल? जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत तो यूज करणार, जेव्हा गरज नाही तेव्हा तो रिलीज करणार. क्लिअर झालं? हा. आणि राहिली गोष्ट यामध्ये ऑपरेटिंग सिस्टमची. ऑपरेटिंग सिस्टम मीन्स डिपेंडन्सी रिझोल्युशनचं. तर तो 90% कुठून करणार? होस्ट ऑपरेटिंग सिस्टम असतो तिथनं. कळलं? होस्ट ऑपरेटिंग सिस्टम मधून डिपेंडन्सी रिझॉल्व्ह करणार. 90% कोड तो इथलाच यूज करणार, कारण काय असणार आहे? सिमिलर असणार आहे. त्यामुळे
ठीक आहे. तर याला मोस्टली असं पण म्हणतात ओएस बेस्ड व्हर्च्युअलायझेशन. काय म्हणतात? ओएस बेस्ड व्हर्च्युअलायझेशन. तर एवढा कन्सेप्ट समजला, ठीक आहे. तर इथे काय असतं, हायपरवायझर राहणार नाही. इथे काय असेल, एक प्लॅटफॉर्म असेल. तो कोणता आहे? कंटेनर इंजिन, जो तुम्हाला हेल्प करतो एक आयसोलेटेड एन्व्हायरमेंट क्रिएट करण्यासाठी. and that isolated environment is nothing but what? Your container. And container, you can say, a small lightweight virtual machine to deploy your application with limited dependencies. I hope तुम्हाला कळलं. Limited dependency only required for that application to run. त्या ऍप्लिकेशनला रन होण्यासाठी जेवढ्याची गरज आहे तेवढेच असणार, एक्स्ट्रा काहीही राहणार नाही. येस, बस तेवढंच राहणार. जसं आता HTTPD सर्व्हिस आहे, HTTPD रन करण्यासाठी काय आवश्यक असणार आहे? HTTPDचा सर्व्हर जर रन करायचा आहे तर काय आवश्यक असेल? HTTPD सर्व्हिस आवश्यक असणार आहे आणि त्याला लागणाऱ्या डिपेंडन्सीज, सर्व्हिस डिपेंडन्सीज. बस. अख्खा लिनक्स राहणार का? नाही राहणार. सर याच्यामध्ये मग एका कंटेनर मध्ये एकच ऍप्लिकेशन रन होतं का? नाही, डिपेंड्स ऑन यू. एका कंटेनर मध्ये आपण मल्टिपल ऍप्लिकेशन टाकू शकतो. बट प्रॉब्लेम असा होतो की काय, जर एक ऍप्लिकेशन डाऊन झाली तर दुसरी ऍप्लिकेशन पण त्यासोबतच डाऊन होऊ शकतो, कारण सेम डिपेंडन्सीज असतात ना. तर डिकपल्ड कंटेनरायझेशन म्हणतात त्याला, ठीक आहे. डिकपल्ड ऍप्लिकेशन म्हणतात त्याला. बट प्रॉब्लेम असा असतो की एक ऍप्लिकेशन डाऊन तर त्यासोबत दुसरी ऍप्लिकेशन पण डाऊन होणार आणि तो जो तुमचा कंटेनर आहे तो डाऊन होणार, ठीक आहे. असे इश्यूज येऊ शकतात. त्यामुळे बेस्ट प्रॅक्टिस असते की एक ऍप्लिकेशन एका कंटेनरमध्ये, ठीक आहे. करू शकतो आपण, मोस्टली चालणार पण. काही एन्व्हायरमेंट मध्ये ते चालणार पण. बट इफ इन केस जर ही चालत नाहीये तर त्यासोबत चालू असलेली दुसरी ऍप्लिकेशन पण डाऊन होऊ शकते, असे पॉसिबिलिटीज आहेत. आणि तो रिस्क घ्यायचा राहत नाही. त्यामुळे काय करतो आपण, एका कंटेनर मध्ये एकच ऍप्लिकेशन प्रेफर करतो. कळलं? तर आता हे जे आहे, हा जो एन्व्हायरमेंट आहे, हा एन्व्हायरमेंट आपण कुठेही, हा एन्व्हायरमेंट जो आहे कंटेनराइज ऍप्लिकेशन, हा एन्व्हायरमेंट तुम्ही कुठेही इम्प्लिमेंट करू शकता. तुमच्या लॅपटॉपवर पण करू शकता, इव्हन तुमच्या EC2 इन्स्टन्स मध्ये पण करू शकता. त्याने काय होईल, मल्टिपल इन्स्टन्सेस क्रिएट करायची गरज पडणार नाही. सिम्पली आपल्याला यूज काय करावं लागेल, डॉकर इंजिन, जो की आपल्याला मल्टिपल ऍप्लिकेशन्स रन करण्यासाठी कंटेनरायझेशन एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करेल. क्लिअर झालं? ठीक आहे. So instead of creating virtual machines, we can simply create a container which is lightweight, isolated, more secure. ठीक है? And again a less costing. Clear झालं सर्वांना? Yes sir. ओके. आणि हा जो कंटेनर इंजिन आहे, हा तुम्ही सिंपल व्हर्च्युअलाइज्ड एन्व्हायरमेंट मध्ये जर इथे क्रिएट केला, जसं इथे दाखवते, या कंटेनराइज्ड ऑन व्हर्च्युअलाइज्ड म्हणजेच एक EC2 मशीन आहे. हा हायपरवायझर पर्यंत, इथपर्यंत आपल्याला काही गरज आहे का चेक करायची हार्डवेअरची? नाही. आपण काय करतो, EC2 मशीन क्रिएट करतो आणि त्यामध्ये आपण काय करणार, कंटेनर इंजिन इन्स्टॉल करणार. कंटेनर इंजिन इन्स्टॉल केल्यानंतर वाटेल तेवढ्या कंटेनर्स आपण क्रिएट करू शकतो. इज इट ओके गाईज? सो मी लिहिलं तेच आहे. सिंपल व्हर्च्युअलायझेशन इज नथिंग बट व्हॉट रन्स फुल OS in isolated virtual machines via hypervisor, offering strong isolation but higher overhead idle for. आता हे मोठे मोठे वर्ड्स आहेत तिथे, बट या यू कॅन नॉर्मली गो विथ द गुगल. ठीक आहे. कंटेनरायझेशन, अ पॅकेज application with dependencies. Package application with dependencies, sharing the host OS kernel for lightweight, portable, fast and efficient environment, perfect for microservices.
ठीक आहे, परफेक्ट फॉर मायक्रो सर्व्हिसेस बट विथ लेस आयसोलेशन. ठीक आहे. आता मला एक सांगा, तुम्ही मायक्रो सर्व्हिसेस हा वर्ड यूज करताय है ना, तर सिंपल आता मायक्रो सर्व्हिसेस म्हणजे काय असणार आहे, तर मायक्रो सर्व्हिसेस म्हणजेच आता एक अप्लिकेशन कन्सिडर करा, ही Amazon वाली अप्लिकेशन आहे. Amazonच्या अप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पूर्ण Amazonची अप्लिकेशन येईल है ना, बट अप्लिकेशन मध्ये तुम्हाला मल्टिपल टॅब्स दिसतात. काय झालं याला ओपन व्हायला, ही अप्लिकेशन आहे. ठीक आहे, शॉपिंग नाही करायची आपल्याला शॉपिंग नाही करायची, बट मी काय सांगतोय तुम्हाला बघा, यांनी तर गाड्या विकायला पण सुरुवात केली आहे, बाईक्स विकायला पण सुरुवात केली आहे. ठीक आहे, ओके. सो मला हे काय बोलायचं आहे बघा, इथे ह्या ज्या टॅब्स दिसतात सेल, बेस्ट सेलर, टुडेज, मोबाईल्स है ना, इथे बघा, इथे काय सध्या Amazon.in. आता तुम्हाला माहिती आहे पाथ बेस्ड राउटिंग काय असते, लोड बॅलेन्सिंग केली आहे, ऑटो स्केलिंग केली आहे, लोड बॅलेन्सिंग है ना. तर जेव्हा लोड बॅलन्स होतो किंवा आपण एक अप्लिकेशन पाथ बेस्ड राउटिंग करतो, 2 अप्लिकेशन्स आहे आपल्याकडे है ना, तेव्हा लोड बॅलन्सर लावल्यानंतर काय करतो, तो पाथ बेस्ड राउटिंग आपण करू शकतो. आयडिया असेल तुम्हाला, रिकॉल करा ती गोष्ट. तर इथे बघा, आता मोबाईलला क्लिक करणार मी, मोबाईलला क्लिक केल्यानंतर हा डायरेक्टली कुठे चाललाय, दुसऱ्या पेजवर चाललाय. कुठे चाललाय, दुसऱ्या पेजवर चाललेला आहे. सेम पेजवर आहे का, नाही, म्हणजेच हा ऍक्च्युअली जम्प करतोय दुसऱ्या अप्लिकेशनवर. कळलं का, हा दुसऱ्या अप्लिकेशनवर जम्प करतोय. तर ह्याच टर्म्स आहेत, ह्याच टर्म्स म्हणजे तुमच्या मायक्रो सर्व्हिसेस. याने फक्त काय केलेलं आहे, इथे लिंक प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांच्यावर जाण्यासाठी. तर हे एकाच ठिकाणी काम करत नाही, हे मल्टिपल कंटेनर्स मध्ये काम करतं. तर दिस इज कॉल्ड, हे जे अप्लिकेशन आहे ऍक्च्युली मायक्रो सर्व्हिस बेस्ड अप्लिकेशन आहे. अप्लिकेशन वेगवेगळ्या कंटेनर्स मध्ये रनिंग मध्ये आहे. ठीक आहे, एकाच ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी रनिंग मध्ये आहेत का, नाही, एकाच ठिकाणी ह्या सगळ्या रनिंग मध्ये नाहीये. इथे फक्त लिंक आहे. हे बघा खाली इथे दिसते तुम्हाला, लेफ्ट हँड साइड मध्ये, लेफ्ट हँड कॉर्नर मध्ये तुम्हाला दिसेल, जसं मी याच्यावर घेऊन जातोय ती लिंक खाली येते आणि तीच लिंक वरती ओपन होते नंतर. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट अ मायक्रो सर्व्हिस बेस्ड अप्लिकेशन. सो मायक्रो सर्व्हिस म्हणजेच काय, तर आयसोलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये सेपरेटली ते सगळे अप्लिकेशन्स रनिंग मध्ये असतात. क्लिअर झालं, कळलंय बाकीच्यांना, समजलंय का ऑनलाईन. कंटेनरायझेशन एन्व्हायरमेंटचे बेनिफिट्स आपण बघितलेले आहेत. येस, ज्याला पण काही बोलायचं असेल तर बोलू शकता. नाही, ओके. सो आता हाच आपल्याला काय करायचं आहे, एन्व्हायरमेंट बघायचं आहे. व्हर्च्युअलायझेशनचे काही बेनिफिट्स इथे लिहिलेले आहेत. हायपरवायझर क्रिएट व्हर्च्युअल हार्डवेअर allowing multiple complete operating systems to run on one physical machine. ठीक है, isolated resource use best for running different operating system, legacy app, high security needed, testing different environments. So containerization, the package application and dependency, lighter OS level isolation, container shared the kernel, very efficient, low overhead, fast startup, and then best for microservices, DevOps, portable cloud native application and CI/CD. Clear? समजलं का? आणि काही की पॉइंट्स मी इथे काढलेले आहेत, जसं की काय असते, VM स्ट्रॉंगर, कंटेनर इज लाइटर. VM फुल अप्लिकेशन असते ज्यामध्ये लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम किंवा विंडोज जो पण तुम्ही यूज करताय फुल OS असतो त्याचे, फुल. ठीक आहे, जसं एक एक्झाम्पल, साधा एक्झाम्पल लेट्स कन्सिडर करा, पॅकेज मॅनेजमेंट वाली कमांड yum इन्स्टॉल कुठे चालायला पाहिजे, ते व्हर्च्युअल मशीन मध्ये चालायला पाहिजे है ना. कंटेनर मध्ये ते चालणार नाही.
कंटेनर मध्ये ते चालणार नाही. systemctl इथे चालेल, इथे त्याचा पॅकेज असेल VM मध्ये, बट कंटेनर मध्ये राहणार नाही. आता तुम्हाला माहिती आहे ls है ना, ls कमांड, ls आहे पण LTR माहिती आहे, LL माहिती आहे ना. हा, तर ह्या सगळ्या पॅकेजेस कुठे अवेलेबल असणार, इकडे असणार. बट कंटेनर मध्ये तेवढे राहणार नाही. तुम्हाला फक्त लिस्ट बघायची ना, तर ls करून बघा, तेवढंच सांगणार तो, पूर्ण पॅकेजेस देणार नाही. त्यामुळे काय असते, त्याचा जो साईज असतो तो छोटा असतो. ठीक आहे, पूर्ण पॅकेजेस राहतच नाही, फक्त डिपेंडेंट आणि ज्याच्यावर अशा काही गोष्टी ज्याच्याने तुम्ही काम करू शकता तेवढंच असणार, बाकी राहणार नाही. आपण बघणार आहोत की काय असते, कसे असते. ऍक्च्युली प्रॅक्टिकली ते पूर्ण तुम्हाला क्लिअर होईल. मॅन्युअली पण इन्स्टॉल करता येत नाही, कारण यम राहणारच नाही, यम राहणार नाही. क्लिअर झालं? ठीक आहे. सो दीज आर नथिंग बट की डिफरन्सेस अँड अदर थिंग्स फॉर यू गाईज. आय होप तुम्हाला कंटेनरायझेशन एन्व्हायरमेंट यूज करायचं आहे तर काय यूज करणार आहोत आपण ते समजलेलं आहे. ठीक आहे. Okay, so key points again. Choose virtualization when you need to run a different operating system. Operating system रन करायची गरज असते का आपल्याला? नाही. आपल्याला काय गरज असते? फक्त ऍप्लिकेशन डिप्लॉय करायची असते. तर त्यासाठी आपण काय यूज करणार? कंटेनराइज्ड एन्व्हायरमेंट. बट जर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम गरज असेल, एक ऍप्लिकेशन तुम्ही लिनक्सवर चालवत आहे, दुसरी ऍप्लिकेशन तुम्ही विंडोजवर चालवत आहे, तिसरी रेड हॅटवर चालवत आहे, चौथी उबंतूवर चालवत आहे, अशा टर्म्समध्ये तुम्हाला ऑपरेटिंग व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंट सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे. रिक्वायर्ड मॅक्झिमम सिक्युरिटी आयसोलेशन जे काही आहे ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. चूज कंटेनरायझेशन फॉर मॉडर्न ॲप्लिकेशन्स, मायक्रो सर्व्हिसेस, रॅपिड स्केलिंग, इफिशियंट रिसोर्सेस इन क्लाउड एन्व्हायरमेंट. कळलं? तर कधी काय यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला समजलेलं आहे. आणि दिस वन इज मोस्टली यूज विथ कंटेनर्स रनिंग इनसाइड व्हर्च्युअल मशीन्स फॉर लेयर्ड सिक्युरिटी अँड इफिशियन्सी. तर आपण हे आता करून बघणार. ठीक आहे, आलं लक्षात? तर डॉकर काय आहे? काय आहे डॉकर? OS लेवलवर. Docker is nothing but a Docker engine actually. ठीक है, Docker engine is nothing but a platform. Okay, it's nothing but a platform where you can deploy your application in isolated environment, which is nothing but what? A container. Clear? Container. What is container then? What is container then? A container is nothing but a small virtual machine which will help you to deploy your application. Clear है? दोन्ही डेफिनेशन समजल्या? काही कन्फ्युजन? Okay. With more security, higher isolation. So Docker is an OS level virtualization platform which allow application to share host kernel instead of running a separate guest OS like a traditional virtualization. Solve work on my machine problem by ensuring code runs identical across environment. ठीक आहे, जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण जे डिस्कस केलेलं आहे त्याच गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत, फक्त टेक्निकल लँग्वेज मध्ये, फक्त टेक्निकल लँग्वेज मध्ये. Okay, this design makes Docker containers lightweight, fast, portable. ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच गोष्टी तुम्हाला इंटरव्ह्यूअरला पण सांगायला लागेल की व्हॉट इज डॉकर आणि व्हॉट्स देअर इम्पॉर्टन्स. सो बोलता येईल की लाईट वेट आहे, फास्ट आहे, पोर्टेबल आहे, व्हाईल कीपिंग आयसोलेशन आहे, अँड अदर थिंग्स, सिक्युरिटी, कॉस्ट इफेक्टिव्ह ऍड करणं विसरू नका. ठीक आहे. सो दीज आर दी terms whenever the interviewer asks you about why you are using containers, so you have to tell them these features. Got it? So instead of going on virtual machines, we can go with container Dockerization environment, which will give you all these benefits. Clear?
फॉर ऑनलाईन? Yes, yes. ओके. सो आता आपल्याला करायचं काय तर आपण सिंपल काय करणार, एक व्हर्च्युअल मशीन क्रिएट करणार आणि त्यामध्ये डॉकर इन्स्टॉलेशन करून काम करायला सुरुवात करणार. तर बेसिक समजलं, डॉकर काय आहे, कशासाठी यूज करायचं आहे एवढं समजलंय. तर आपण काय करणार आता सिंपल वर्क करायला सुरू करू. तुमचं हे क्लिअर असलं पाहिजे की काय असतंय व्हर्च्युअलायझेशन एन्व्हायरमेंट अँड अदर थिंग्स, व्हॉट इज दिस अँड वाय वी आर युजिंग कंटेनराइज्ड एन्व्हायरमेंट instead of going with cloud, why we are moving and using containerized environment. जर हे तुम्हाला कळलं तर क्लिअर आहे. ओके, बघा तुम्ही यावर स्टडी करा अँड देन जर काही इश्यू वाटला तर आपण डिस्कस करू. ओके, हा. सो इथेच थांबते सध्या आणि देन इन्स्टॉलेशन आपण सुरू करू.